लिटल अँड फ्यू. लिटल म्हणजे पण थोडेसे, थोडेसे, जरासे, आणि ए फ्यू म्हणजे पण थोडेसे आणि किंचित. दोघांचा अर्थ सेमच आहे, फक्त फरक थोडासा आहे तो म्हणजे ए लिटलचा वापर क्वांटिटी मध्ये केला जाते आणि ए फ्यूचा वापर नंबर मध्ये केला जाते. हे मात्रामध्ये म्हणजे ए लिटलचा वापर मात्रामध्ये केला जाते आणि ए फ्यूचा वापर नंबर मध्ये संख्यामध्ये केला जाते. दुसरं काही नाही, दोघांचा अर्थ सेमच आहे. आणि ए लिटल हा सिंगुलर अनकाउंटेबल नाउन साठी वापरला जाते, त्या ठिकाणी यूज होते. आणि ए फ्यू हा प्लुरल नाउन साठी, जेव्हा प्लुरल नाउन असतात त्या ठिकाणी ए फ्यूचा वापर केला जातो. त्या पद्धतीचे दोन आहेत वर्ड, ए लिटल अँड ए फ्यू. तर त्यांचा वापर ते शेवटी ऑब्जेक्ट मध्येच, त्यांचा वापर जो आहे तो ऑब्जेक्ट मध्येच केला जातो. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ड प्लस अदर वर्ड, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ड, सब्जेक्ट प्लस ऑक्झिलरी वर्ड प्लस मेन वर्ड प्लस अदर वर्ड. त्या अदर वर्ड मध्ये याचा वापर केला जाते. जे आपण एक्झाम्पल बघूया. ए लिटल म्हणजे थोडेसे, जरासे. क्वांटिटी आणि सिंगुलर अनकाउंटेबल नाउन साठी ए लिटलचा वापर केला जाते. फॉर एक्झाम्पल, देयर इज अ लिटल टी इन द कप. देयर इज अ लिटल टी इन द कप. कप मध्ये थोडासा चाय किंवा कप मध्ये जरासा चाय. आता तो क्वांटिटी आहे की नंबर आहे? तुम्हाला एक कप चहा मध्ये एक कप चाय आहे, आणि तो कप काउंटेबल आहे. पण तो टी जो आहे, चाय जो आहे, तो तर लिक्विड आहे. आणि कोणतीही लिक्विड वस्तू हे अनकाउंटेबल असते. चहा लिक्विड मध्ये आहे तर ते अनकाउंटेबल झाला. तो टी जो अनकाउंटेबल नाउन झाला, तो टी लिक्विड मध्ये आहे. तर चायला मोजू शकते का? 1 2 3 4 असं मोजू शकते का? नाही मोजू शकत, म्हणून तो क्वांटिटी आहे. ठीक आहे, अनकाउंटेबल. कपात थोडासा चहा आहे. देर वॉज अ लिटल वॉटर इन द ग्लास. ग्लास मध्ये थोडस पाणी होतं. ग्लास मध्ये थोडस पाणी होतं. देर वॉज अ लिटल टी इन द ग्लास. ग्लास मध्ये थोडस पाणी होता. पाणी सुद्धा लिक्विड फॉर्म मध्ये आहे, तो सुद्धा अनकाउंटेबल नाउन आहे. जे पण कोणते लिक्विड फॉर्म मध्ये ते सर्वच अनकाउंटेबल नाउन असतात. आय हॅव ए लिटल मनी. आय हॅव ए लिटल म्हणजे माझ्याजवळ थोडेसे पैसे आहे. आय हॅव ए लिटल म्हणजे माझ्याजवळ थोडेसे पैसे आहे. किंवा त्याच ठिकाणी आपण दुसरं सुद्धा वर्ड लावू शकतो. आय हॅव सम मनी. आय हॅव सम मनी. माझ्याकडे थोडेसे म्हणजे माझ्याकडे काही पैसे आहे. समचा अर्थ होतो काही, आणि ए लिटलचा अर्थ होतो थोडासा, जरासे. माझ्याकडे थोडेसे पैसे आहे. आय हॅव ए लिटल मनी. माझ्याकडे काही पैसे आहे. आय हॅव सम मनी. आणि नोट पण, समचा वापर, सम म्हणजे काही, आणि त्याचा वापर काउंटेबल या अर्थाने पण आणि क्वांटिटी या अर्थाने पण आणि नंबर या अर्थाने पण त्याचा वापर केला जाते. म्हणजे समचा वापर दोन्ही ठिकाणी करता येतो, क्वांटिटी मध्ये पण आणि नंबर मध्ये पण. आता ए फ्यू थोडेसे म्हणजे किंचित, थोडेसे किंचित म्हणजे नंबर मध्ये, नंबर आहे आणि तो प्लुरल नाउन असतो. हा इकडे सिंगुलर नाउन होता, इकडे हा प्लुरल नाउन असतो. जसे की आय हॅव ए फ्यू बुक. आय हॅव ए फ्यू बुक. आता बुक हे काउंटेबल आहे आणि ते आपण मोजू पण शकतो. पण बुक्स, आय हॅव ए फ्यू बुक्स. आय हॅव ए फ्यू बुक्स. माझ्याकडे काही बुक्स आहे, माझ्याकडे किंचित बुक्स आहे. 4 5 10 12 असतील, पण ते काउंटेबल आहे, काउंट करू शकतो ना आपण. ए फ्यू काउंटेबल साठी लागतो. आणि प्लुरल नाउन बुक्स आहे खूप सारे, थोडेसे आहे पण कसे असं थोडेसे पण किंचित आहे. बुक जे प्लुरल आहे म्हणजे एकापेक्षा जास्त आहेत, पण ते किंचितच आहेत. आय हॅव ए फ्यू बुक्स. आणि काउंटेबल कोण असते? जे फिजिकली असतात, ज्यांना आपण काउंट करू शकतो. 1 2 3 च्या पासून सांगत नव्हता, ते काउंटेबल नाउन. म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये असतात ते अनकाउंटेबल. देर आर ए फ्यू बर्ड्स इन द ट्री. देर आर ए फ्यू बर्ड्स इन द ट्री. झाडावर काही पक्षी आहे, किंवा झाडावर किंचित पक्षी आहे, किंवा झाडावर थोडेसे पक्षी आहे. झाडावर थोडे किंचित पक्षी आहे, आपण असं जरी म्हटलं तरी ए फ्यू लागते. आणि का बरं? कारण झाडावर थोडेसे पक्षी किंवा किंचित आहे,
म्हणजे एकापेक्षा जास्त आहे म्हणजे प्लुरल झाला. दुसरी गोष्ट पक्षी आपण काउंट करू शकतो आरामात, तो काउंटेबल नाउन झाला. ठीक आहे. तनू हॅज अ फ्यू फ्रेंड्स. तनूकडे थोडेसे मित्र आहेत किंवा तनूजवळ थोडेसे मित्र आहेत. किंचित, एकापेक्षा जास्त, एक दोन तीन पाच सहा असतील. थोडेसेच मित्र आहेत. तनूजवळ थोडेसे मित्र आहेत. तनू हॅज अ फ्यू फ्रेंड्स. तनू हॅज अ फ्यू फ्रेंड्स. तनूकडे थोडेसेच मित्र आहेत. फ्रेंड्स काउंट करू शकतो, काउंटेबल नाउन झाला. आणि फ्रेंड्स थोडेसेच आहेत, एकापेक्षा जास्त आहेत पण थोडेच आहेत म्हणून अनकाउंटेबल, प्लुरल. सम पीपल आर डिसऑनेस्ट. सम पीपल आर डिसऑनेस्ट. किंवा समच्या ठिकाणी आपण ए फ्यू पण म्हणू शकतो. ए फ्यू पीपल आर डिसऑनेस्ट. ए फ्यू पीपल आर डिसऑनेस्ट किंवा सम पीपल आर डिसऑनेस्ट. म्हणजे ए फ्यूच्या ठिकाणी सम पण लावू शकतो आणि समच्या ठिकाणी ए फ्यू पण लावू शकतो. कारण सम म्हणजे काही होते आणि काही म्हणजे सम हा अनकाउंट क्वांटिटी आणि नंबर दोन्हीचा बोध करतो. नोट पण दिला इथं. सम पासून क्वांटिटी अँड नंबर दोन्हीचा बोध होतो. ठीक आहे. तनूकडे थोडेसे मित्र आहे. सम पीपल आर डिसऑनेस्ट किंवा ए फ्यू पीपल आर डिसऑनेस्ट. म्हणजे काही लोक बेईमान असतात, काही लोक बेईमान असतात, बदमाश असतात, हलकट असतात, काही लोक बेईमान असतात. किंवा थोडेसे लोक बेईमान असतात. थोडेसे लोक बेईमान असतात असं जर म्हटलं तर एक फ्यूचा वापर होईल. आणि काही लोक बेईमान असतात असं जर म्हटलं तर समजा वापर होईल. बस या पद्धतीचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर सुद्धा करा. आणि चॅनलवरती फर्स्ट टाइम विजिट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करून ऑल ऑप्शन चूज करा, जेणेकरून मी काही पण युट्यूबवर अपलोड केलं तर सर्वात आधी या पुऱ्या जगामधून सर्वात आधी पहिली नोटिफिकेशन तुला येईल. म्हणून चॅनलला ऑल ऑप्शन चूज कर. नमस्कार.